आयटेक संघटनेच्या वतीनं आशा गट प्रवर्तक यांनी नाशिक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन सादर केले। आशा वर्कर्सला SIR तसेच BLO निवडणूक कामाची सक्ती थांबवा असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय। नाशिक महानगरपालिका तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक आशा कर्मचाऱ्यांची BLO म्हणून सक्तीने नियुक्ती करण्यात आली। आशा कर्मचाऱ्यांकडे याआधी माताबाल आरोग्य लसीकरण, कुपोषण प्रतिबंध, विविध सर्वेक्षण, जनजागृतीसह सुमारे 78 प्रकारची आरोग्यविषयक कामं आहेत। त्यामुळे अतिरिक्त निवडणूक कामामुळे त्यांच्या मूळ आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होतोय। राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त यांनी जारी केलेल्या पत्रानुसार आशा कर्मचाऱ्यांवर आरोग्य सेवेशी संबंधित नसलेली कामे लादू नये, तसेच त्यांना BLO किंवा इतर निवडणूक कामासाठी सक्ती करू नये असे स्पष्ट निर्देश असतानाही त्यांच्याकडून BLOची कामे करून घेत असल्याचा आरोपही आशा कर्मचाऱ्यांनी केलाय। आशा कर्मचाऱ्यांकडे BLO कामासाठी आवश्यक स्मार्टफोन, डिजिटल सुविधा उपलब्ध नाहीत। गावातील रहिवासी असल्याने मतदार नोंदणी, निवडणूक प्रक्रियेत काम करताना स्थानिक पातळीवर वाद निर्माण होण्याची शक्यताही यावेळी आशा कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे। या निवेदनावर राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले, अध्यक्षा कॉम्रेड कांचन पवार, संगीता सुरुंचे, प्राजक्ता कापडणे, मनीषा कटारे, रुपाली जाधव, सोनाली फरीद, राजर्षी कदम, कविता आव्हाड, भारती मांधळे, पूनम आंबेकर, शोभा पाटील, सोनिया पाटील, सपना साबळे, मनीषा गावंडे, अर्चना काठे, ललिता कांबडी, विपश्न कटारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। याबाबतची अधिक माहिती कॉम्रेड राजू देसले तसेच आशा गट प्रवर्तक यांनी दिली आहे। महाराष्ट्रात संपूर्ण आशा आणि गटप्रवर्तकांना BLOचं काम आणि SIRचं काम लावलं जातं आहे। या संदर्भात माननीय आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचं पत्र आहे 2019चं, तरीसुद्धा सक्ती जिल्हाधिकारी करतायत आणि तहसीलदार प्रांत करतायत, निवडणूक शाखा करते। या विरोधात संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यात निवडणूक आयोगाच्या विरोधात सुद्धा मुंबईत आंदोलन आम्ही करणार आहोत। नागपूर शहरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांवरतीच गुन्हा दाखल करावा या संदर्भातलं आंदोलन 17 तारखेला आयटेकच्या वतीने आशा गट प्रवर्तक संघटना करणार आहे। कारण एका बाजूला महिलांचं आम्ही सन्मान करतो म्हणायचं आणि मानधनावर काम करणाऱ्या, आरोग्याचं महत्त्वाचं काम करणाऱ्या महिलांना सक्तीने निवडणुकीचं काम लावणं हे चुकीचं आहे। या संदर्भातली भूमिका घ्यावी। येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन आयटेकच्या वतीने आशा गट प्रवर्तक करतील असा इशारा देत आहोत। सेविका गंगापूर UPSC आम्ही सर्व आशा आहे, तर आमची एकच कळकळीची विनंती आहे की आमचं जे BLOचं काम आहे ते आमच्याकडनं काढून घेण्यात यावं आणि आम्हाला त्याची सक्ती करू नये। कारण आमचं काम हे आरोग्याशी निगडित आहे। बालमृत्यू आणि माता मृत्यू हे आमचं प्रमुख काम आहे। तरी आम्ही आता जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि आयटेकच्या सरांनाही तसं सांगितलं आहे आणि आता आम्ही आमच्या आरोग्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे डॉक्टर देवकर सर त्यांनाही निवेदन देणार आहे, तर आमचे काम कमी करावं एवढीच अपेक्षा। धन्यवाद। येवला तालुक्यातून आम्ही सर्व आशा एकत्र येऊन बोलत आहोत। आयुक्तालयातून आम्हाला मतदानासाठी जे BLOचं मतदानासाठी जे काम आहे ते आयुक्तालयाने आशांसाठी सक्तीचं असू नये असं लेटर दिलेलं असताना पण स्थानिक जे वरिष्ठ आहेत ते आम्हाला थोडीशी दडपशाही करून हे काम करावं अशी ते म्हणत आहे। तर दडपशाही ही चालतही नाही आणि त्यांनी करू पण नाही ही आमची मनापासून नम्र विनंती आहे। आणि आम्हाला बळजबरी जर हे काम दिलं तर आमचं मोठं आंदोलन असू शकतं। आणि तसं जर काही कर्मचाऱ्यांना जे मतदानाचे काही कर्मचारी आहेत ज्यांना मानधन आहे ते पण रेग्युलर करत नाही आहेत कामं, ते पण दुर्लक्ष करतायत आणि आम्हाला मानधन नसून पण ते बळजबरीने काम करावं अशी सक्ती करतायत। ती सक्ती करू नये एवढीच आमची इच्छा। आणि मानधनही सोडलं तर आमचं 300 घरांचे प्लस जर घरं असले तर 12 दिवस सर्वेमध्येच जातात आणि प्लस ज्या योजना असतात त्या लसीकरण झालं, मीटिंग झालं, हे सगळं आम्हाला 30 दिवसही पुरत नाही, त्याच्यापेक्षा जास्त दिवस असतात। तर माझं नाव राजश्री कदम, मी गंगापूरवरून आमचे सगळे आशा आलेलो आहोत। आम्हाला BLO ह्या कामाची सक्ती करण्यात आलेली आहे। आम्हाला पहिले असं सांगितलं का तुम्हाला शनिवार रविवारच काम करायला लावू, पण तसं नाही झालेलं। त्यांनी आम्हाला आता परत SIRचे कामं सांगितलेले आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आरोग्य विभागामध्ये कामात असल्यामुळे आम्हाला बालमृत्यू, माता मृत्यू प्लस काही स्वाईन फ्लूचे आता पेशंट निघत आहे, डिलिव्हरी घेऊन जावं लागते रात्री बेरात्री। आम्हाला कंटिन्यू म्हणजे 24 तास आम्ही त्यांचे गव्हर्नमेंटचे आम्ही बांधलेलं आहोत, तरी पण हे करून आम्हाला हे पण BLOचे SIRचं काम करताय। आणि जे लाभार्थी आहे BLOचे
BLOचे काम करतोय आम्ही त्याच्यामध्ये, प्लस आम्हाला रात्रीचे 11, 11:30, 12 वाजेपर्यंत फोन चालतात. त्याच्यामुळे आम्ही खूप डिप्रेशनमध्ये आहे. आम्हाला असं वाटतं की हे करू की ते करू, आमची अशी धांदळ झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे काम करायचंच नाही. आमचं एवढंच निवेदन आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मॅडम अशी आहे की आमच्यासोबत जे सहाय्यक दिले ते शिक्षक आहेत आणि आम्ही BLO आहे. म्हणजे आम्ही आशा सेविका 10वी पास, कोणी 11वी, कोणी 12वी. त्यांना BLOचं काम दिलं आणि शिक्षकांना सहाय्यक बनवलं. त्यांना काहीच घेणं देणं नाही या सहाय्यकांना, आणि आम्ही कामच करतोय. तरी हे नाही झालं पाहिजे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, नाशिक.